माझ्या ह्या बांगड्या, साडी आणि ब्लाऊज याबद्दल भरपूर साऱ्या कमेंट आहेत खूप दिवसापासून आणि कालच्या व्हिडिओवर सुद्धा खूप जास्त आल्या. त्याच्यामुळे आज तुम्हाला मी सांगते की ते कुठून घेतलेलं आहे मी. त्या अगोदर प्रियान आणि प्रक्षिताची आजपासून स्कूल जी आहे ती सुरू झालेली आहे. टिफिनमध्ये आज सिंपलच मेन्यू होता, मसूर डाळीची भाजी आणि चपाती. प्रियांचा आवरून तो गेला स्कूलमध्ये आणि आता चला स्वतःचा आवरून घेऊया म्हणलं तर ड्रेसिंग टेबल उघडून बघितलं तर हे सगळं मेसी झालं होतं. चला म्हणलं माझ्या अगोदर ड्रेसिंग टेबललाच आवरूया. इतका सगळा पसारा झाला होता की ज्वेलरी आणि मेकअपचे प्रोडक्ट सगळे एकत्र झालं होतं आणि आता विचार केला होता हा जो सगळा पसारा आहे तो व्यवस्थित ठेवून देईल, म्हणजे प्रोडक्ट एका साईडला, ज्वेलरी एका साईडला आणि माझं मेकअपचं एका साईडला, म्हणजे घेते वेळेस सगळ्या गोष्टी मला सोप्या पण जातील आणि पसारा पण होणार नाही. पण हे सगळा विचार करायच्या गोष्टी झाल्या. ज्यावेळेस घाई गडबड असते त्यावेळेस असं काहीच होत नाही. चला ही सगळी आवरावर करतच होते तेवढ्यात आज आणखीन एक सबस्क्रायबर आल्या होत्या ज्या मुंबईवरून होत्या आणि त्यांचं माहेर आहे परभणी. सो त्यांच्या गोंडच बाळाला घेऊन आलेल्या त्या. थोडं बोलत वगैरे त्यांना बसले आणि त्यानंतर प्रॉपर जो सेटअप आहे ड्रेसिंग टेबलचा असा काय झाला होता जो की मी तेवढा मन लावून नव्हता आवरला. बाकी असो, प्रियान आणि प्रक्षिताची आता टीव्ही बंद केली तुम्हाला तर माहितीच आहे. त्याच्यामुळे हे त्यांचे असे काही उद्योग चालू आहेत बघा सध्या. दोघांनी एकमेकाला चॅलेंज दिलं होतं की चेहऱ्यावरती आपण एकमेकाच्या मेकअप करायचा आणि मी पण त्यांना अडवत नाही, म्हणलं टीव्ही नाही तर नाही, असा तरी टाइमपास चांगला आहे त्याच्यापेक्षा. बाकी तुम्हाला माझ्या या निर्णयाबद्दल काय वाटते नक्कीच कळवा. आणि ही जी साडी आहे ती मी घेतलेली आहे इंस्टाग्रामच्या चेरी बुटीक या पेजवरून आणि ब्लाऊज जे आहे ते मी शोरूम घेतले, टॅग केले मी, तुम्ही बघू शकता. आणि हे बांगड्या ज्या आहेत ते आमच्या जवळच इथे 99 शॉप आहे तिथून 99 मध्ये 4 अशा घेतलेल्या आहेत. बाय.